तर या मोहिमेची सुरुवात आपण कविभूषण यांच्या एका छंदापासून करूया। दशरथ जू के राम में वसुदेव के गोपाल, सोही प्रगटे शाही के श्री शिवराज भोपाल। शिव ही औरन जीत सके और न राजा राव, हस्ती मस्त पर सिंह बिनु और न घाले गाव। औरन को जो जन्म है सो याको एक रोज, औरन को जो राज है सिर सर्जा को मोज, सिर सर्जा। जय शिवराय सर्वांना। आजपासून आपण शिवराय मोहिमेला सुरुवात करत आहोत। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिवराय मोहीम म्हणजे काय ते सांगितले होते की शिवनेरीचा शिव ते रायगडाचा राय या दोन शब्दामध्ये शिवराय त्यांच्या जन्मापासून त्यांच्या महानिर्वाणपर्यंत ते जिथे जिथे गेले व त्यांनी केलेला इतिहास आपल्याला तेथे जाऊन अनुभवायचा आहे। तर आज 19 फेब्रुवारी निमित्त आपण या मोहिमेला सुरुवात करणार। मोहिमेची सुरुवात किल्ले शिवनेरी पासून ते या मोहिमेचा अंत रायगडावर होणार आहे। तर मी शिवनेरी किल्ल्याला जाण्यासाठी जुन्नरच्या बसमध्ये बसलो। जुन्नरमध्ये ही शिवसृष्टी आपल्याला पाहायला मिळते। या शिवसृष्टीच्या बाजूलाच आपल्याला शिवरायांचा अश्वारूढ पुतळा पाहायला मिळेल। शिवरायांना वंदन करून आपण शिवनेरीच्या दिशेने निघालो। सुमारे 3 किलोमीटर अंतर पार करून आपण शिवनेरीच्या पायथ्याशी आलो। शिवजयंती निमित्ताने किल्ल्यावर गर्दी खूप होती। किल्ल्याच्या पायऱ्या चढत असताना आपल्याला किल्ल्याची भक्कम तटबंदी पाहायला मिळते। थोड्याच वेळाने आपल्याला चांगल्या अवस्थेत असलेला महादरवाजा पाहायला मिळतो। बहुतेक पेशवे काळात बांधला असावा। आताचा जो महादरवाजा आहे तो फार नंतरच्या काळात तयार करण्यात आलेला आहे। त्याच्या अगोदर गणेश दरवाजाच महादरवाजा होता। तर या गणेश दरवाजावर आपल्याला शरभ शिल्प पाहायला मिळतील। या शरभ प्राण्याबद्दल हिंदू धर्म ग्रंथात काही कथा वाचण्यास मिळतात। विष्णूने नरसिंह रूप धारण करून हिरण्यकशिपूला मारले, पण खून चढल्यामुळे त्यांची उग्रता कमी होईना। तेव्हा सर्व सृष्टी शंकरास शरण गेली। शंकराने 2 तोंडे, 8 पाय, 2 पंख, लांब शेपूट असलेल्या शरभाचे रूप धारण करून नरसिंहास फाडले आणि त्याचे कातडे पांघरले व डोळे मुकुटावर धारण केले, अशी कथा सांगितली जाते। हल्लीच्या काळी जसे सामर्थ्याचे प्रतीक पंचमुखी हनुमानाची प्रतिमा किंवा चित्र दरवाजावर लावण्याची पद्धत आहे, तसेच जुन्या काळामध्ये किल्ल्यांच्या दरवाजावरती शरभाचे शिल्प लावण्यात यायचे असे दिसून येते। तर हा गणेश दरवाजा साधारणतः यादव काळातला आहे असा अंदाज वर्तवता येतो। समोर जो हा पडक्या अवस्थेत आहे तो आहे परवानगीचा दरवाजा। हा समोरचा भव्य दरवाजा आहे, याचं नाव आहे पीर दरवाजा, जो बहामनी राज्यात बांधलेला आहे। समोरच्या आजोबा त्यांना नीट चालताही येत नाही, तरीही ते 3,500 फूट उंच हा गड चढत आहेत। ही फक्त आणि फक्त शिवछत्रपतींची ओढ आणि ते देत असलेली प्रचंड शक्ती आहे। समोरचा दरवाजा हत्ती दरवाजा आहे। साधारण याचा आकार हत्तीच्या सोंडीप्रमाणे आहे। समोर हे आपल्याला काही पाण्याचे टाके पाहायला मिळतील। आणखीन थोडं समोर आलं तर आपल्याला 2 वाटा दिसतील। एक जाते शिवजन्मस्थळाकडे आणि एक जाते शिवाई देवीकडे। तर आपण शिवाई देवीकडे जाऊ। तर शिवाई देवीच्या मंदिराला जो दरवाजा आहे तो साधारण मराठा शैलीतील दिसतोय, म्हणजे कदाचित पेशवाईत बांधला असावा। हे आहे शिवाई देवीचं मंदिर। याच देवीच्या नावाने शिवरायांचे नाव ठेवले होते। हा मेना दरवाजा आहे। इथे राण्यांचे मेणे ठेवले जात असावे। ही एक छोटीशी विश्रांतीची खोली असू शकते। विश्रांती करणाऱ्या सैनिकांना डिस्टर्ब होऊ नये म्हणून याला छोटासा दरवाजा दिला असावा। मेना दरवाजा पार केल्यानंतर आपल्याला कुलूप दरवाजा पाहायला मिळतो। ह्या काही पडक्या अवस्थेतील वास्तू दिसत आहेत, त्या प्रशस्त अशा अंबरखान्याच्या वास्तू आहेत। अंबरखाना म्हणजे धान्य कोठार। तर या अंबरखान्याची खास गोष्ट म्हणजे साधारणतः 1800च्या काळामध्ये इंग्रज प्रवासी आला होता फेज नावाचा। तो इथे आल्यानंतर त्याने शिवनेरीला भेट दिली। त्याने एक निरीक्षण नोंदवले होते। तो म्हणतो की शिवनेरीचा अंबरखाना एवढा मोठा आहे की त्यामध्ये 1000 कुटुंब 7 वर्ष बसून खातील इतकं धान्य साठवून ठेवता येते। म्हणजे काय ताकदीचा हा अंबरखाना असेल याची कल्पना आपल्याला येते।
शत्रूचे आक्रमण झाले तरीही जवळपास 1000 कुटुंब हा किल्ला 7 वर्ष लढवत ठेवू शकतात 7 दरवाज्यांच्या मदतीने. ह्या अंबरखान्याला काही खिडक्या दिलेल्या आहेत व्हेंटिलेशनसाठी. अब आया धरती पर एक शेर लेके अपनी ओदारा. तर हा रस्ता जातो शिवजन्मस्थळाकडे. या रस्त्याच्या बाजूला काही पाण्याचे टाके आपल्याला पाहायला मिळतील. ही आहे शिवकुंज वास्तू. इथेही एक मोठं पाण्याचं टाका आपल्याला पाहायला मिळते. शिवनेरीवर पाण्याचा मुबलक साठा आपल्याला पाहायला मिळतो. आज शिवजयंतीच्या निमित्ताने शाहिरी गडावर आला होता. स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार बाबरे झाले तयार. जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव घुमे ललकार. गिरे रे रामादाजी गिरे रे रामादा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धुरंधर राजाधिराज महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. हा आहे हमामखाना म्हणजे बाथटब. हा जो मोठा हमामखाना तो आहे किल्लेदारांसाठी किंवा महत्वाच्या व्यक्तीसाठी आणि इकडचे जे आहेत ते कामगारासाठी किंवा मावळ्यांसाठी असावेत. तर या हमामखान्यामध्ये दोन्ही बाजूला छिद्र आहे. कदाचित एका बाजूमधून गरम पाणी आणि दुसऱ्या बाजूमधून गार पाणी येत असावे. तर आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो ती शिवजन्मस्थळाच्या दर्शनाची. तर या समोरच्या वास्तूमध्ये शिवरायांचा जन्म झाला होता. शेकडो वर्षांच्या गुलामीचा अंधार दूर करणाऱ्या सूर्याचा उगम याच ठिकाणी झाला होता. हेच ते ठिकाण जिथून तुम्हा आम्हा सारख्यांना प्रचंड ऊर्जा प्रचंड स्फूर्ती मिळते. या वास्तूजवळ आल्यानंतर इतकी प्रचंड ऊर्जा जाणवत होती. हा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणीच यावे लागेल. शिवजन्मस्थळी नतमस्तक झालो आणि पुढे कूच केली. तर आता आपण जाणून घेऊया शहाजी महाराजांनी शिवनेरी का निवडला शिवरायांच्या जन्मासाठी. ते दिवस फार धामधुमीचे होते. उत्तरेकडून मुघल बादशाह शहाजहान याने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते. शहाजी राजांच्या जहागिरीचे गाव पुणे विजापूरच्या आदिलशहाने ते बेचिराग करून टाकले. इकडे आड तिकडे विहीर. शहाजी राजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले. अशा जिजाबाई गरोदर होत्या. तेव्हा या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे हा प्रश्न उभा राहिला. तेव्हा शहाजी राजांना शिवनेरीची आठवण झाली. शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील किल्ला. त्याच्या चारही बाजूंना उंच कडे भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते. आणि विजयराज हे किल्ल्याचे किल्लेदार होते. ते संभाजीराजे म्हणजे शिवाजीराजे यांचे मोठे बंधू यांचे ते सासरे होते. जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. सारे लाट तब आया धरती पर एक शेर